नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंशुमन एवढी मजल गेलेली असते, वाटेल तो बोलत असतो आणि त्याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी घरी आल्यानंतर सुद्धा त्याने ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे ते मात्र विचित्र पद्धतीने समोर आलेलं आहे. कारण अंशुमनने आता सगळ्यांच्या समोर स्वानंदीलाच प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे की जर एखादी कोणीतरी बाई आली आणि तिने जर का असं सांगितलं की हे जे बाळ आहे ते समरदादाचं आहे तर तुम्ही काय कराल? तुमचा काय निर्णय असेल? तुम्ही ठेवाल विश्वास? कारण आता स्वानंदीने सरळ सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की चिंगीच्या पोटात जे बाळ वाढतंय ते अंशुमनचं आहे, त्यामुळे अंशुमनला राग आलेला असतो आणि अंशुमन मात्र चिडून विचारत असतो. आता त्याने माती खाल्लेली आहे तर तो ऍक्सेप्ट करायलाही तयार नाहीये. या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण स्वानंदी मात्र अजिबात माघार घेत नाही. स्वानंदीने ठरवलेलं आहे की आता थांबायचं नाही, कारण या माणसाने आजपर्यंत जे काही कारस्थानं केलेली आहेत, जे काही कांड केलेले आहेत त्याची शिक्षा त्याला भोगावी लागणारच आहे, हे स्वानंदीनं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच स्वानंदीने हा निर्णय घेतलेला असतो. तर इकडे मल्लिकाचे मात्र वेगळेच नखरे सुरू झालेले आहेत. मल्लिका म्हणत असते, स्वानंदी काय करतेस हे सगळं? तू चुकीचं आहे, माझ्या मुलावरती तू आरोप करते. आणि अंशुमन तर चिंगीला चप्पलने मारायला लागलेला असतो, पण स्वानंदी म्हणते बाद झालं, कोणत्याच महिलेवर मी तुला हात उगारू देणार नाही आणि तू जे काय वागतोय अशा पद्धतीचं मी तुला कधीच वागू देणार नाही, असं म्हणत स्वानंदीने अंशुमनची वाट लावलेली आहे आणि अंशुमनला दाखवून दिलेलं आहे की स्वानंदी काय करू शकते. त्यासोबतच इकडे समर सुद्धा चिडलेला आहे आणि इकडे स्वानंदीला जेव्हा अंशुमनने हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. स्वानंदी कशा पद्धतीने हे सगळं आता सांभाळणार आहे आणि चिंगीला न्याय मिळवून देणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर इकडे चिंगी रडत असते. स्वानंदी म्हणते, अंशुमनच ना, बरोबर आहे ना, मी ओळखले ते? तेव्हा चिंगी म्हणते की हो. स्वानंदी म्हणते, मी तुला किती वेळा सांगितलं होतं त्या माणसाच्या नादी लागू नकोस, तो माणूस चांगला नाहीये, मी तुला 1000 वेळा समजवलं होतं पण तू ऐकलं नाहीस माझं. चिंगी, तुला कळतंय का काय होऊन बसलंय हे सगळं? तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी? असं म्हणत आता ती चिंगीला ओरडत असते. चिंगी म्हणत असते, नाही, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतायत, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते, अजिबात तो प्रेम वगैरे करत नाही, तो खोटारडा आहे, याच्या आधीही त्याने कितीतरी मुलींना फसवले, काहीच दिवसांपूर्वी तेव्हा आम्ही त्याला चापकाने फोडून काढले, हे स्वानंदी चिंगीला सांगत असते. चिंगी म्हणत असते, नाही, त्यांनी मला सांगितलं होतं. आणि चिंगी रडायला सुरुवात करते. काय करू मी? पोटावर हात ठेवते आणि रडायला लागते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात आणि कळायचं बंद झालेलं असतं, कारण ज्या पद्धतीने हे सगळं समोर आलेलं आहे त्यामुळं स्वानंदीला तर धक्काच बसलेला असतो. स्वानंदी म्हणत असते, मला सांग, किती दिवस झाले हे सगळं सुरू आहे? तेव्हा चिंगी सांगते, 2 महिने झालं. त्यांनी मला वचन दिले, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतायत, असं सगळं सांगितलं जात असतं. परंतु स्वानंदीला माहिती आहे की अंशुमन कसा आहे आणि तो काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी स्वानंदीला चांगल्याच माहिती असतात. स्वानंदी म्हणत असते की नाही, आता मी शांत राहणार नाही, आता मला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे आणि जे काय करायचं आहे ते सगळं मी करणार आहे, असं स्वानंदी बोलत असते. आणि मग मात्र स्वानंदी आता म्हणते की चल, तुला माहितीये का, तो तुला फसवतोय, अजूनही तू त्याच्यावरच विश्वास ठेवतेय, तुझ्या लक्षात येतात का गोष्टी काय झाले ते? तरीही तुला त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे. स्वानंदी म्हणते की चल, आत्ताच्या आत्ता जायचंय आपल्याला, तिथं तो लग्नात सगळे विधी पूर्ण होत आलेत त्याचे, घेतोय तो जबाबदारी, तुला एकटीला सोडून गेलाय ना, तू काय केलंस ते सांग मला, हे सगळं काय झालंय माहितीये का तुला? असं म्हणत स्वानंदी आता चिंगीला बोलत असते. चिंगी मात्र रडत असते आणि इकडे मंडपामध्ये आता स्वानंदी अजून पोहोचलेली नाही, पण तिथं बऱ्याच गोष्टी चालू झालेल्या असतात. तिथं जे काही घडत असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. अचानक इकडे अनुष्काच्या बाबांना फोन येतो हॉस्पिटलमधून आणि ते म्हणतात की थोडं थांबावं लागेल, कारण मध्येच अंतरपाठ पेटलेला असतो, वेगवेगळे अपशकुन घडत असतात. पण आता मात्र मल्लिका म्हणत नाहीये की अपशकुन झालाय, कारण मल्लिका का म्हणेल
जेव्हा समरचं लग्न होत होतं तेव्हा प्रत्येक शब्दाला अपशकुन झालाय अपशकुन झालाय हा जो काय तिचा डंका चालू होता तो मात्र आज बंद झालेला असतो. आणि इकडे स्वानंदी मात्र म्हणत असते की आत्ताच्या आत्ता आपल्याला पोहोचलं पाहिजे. दोघीही रिक्षातून निघालेले असतात. मध्येच रिक्षा बंद पडते. स्वानंदी म्हणते हे काय. चिंगी तर म्हणत असते की मला जगायचंच नाहीये, मला जीव द्यायचा आहे. आणि आता मात्र इकडे स्वानंदी म्हणते तू शांत बस जरा, मी चालले ना तुला घेऊन, आता मी जे काय करेल ते काय ऐकायचं आहे. तू हुशार होती, एवढं सगळं करत होती म्हणून हा सगळा निर्णय मी घेतलेला होता. तुला पुस्तकं आणून दिली, तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि तू काय केलंयस हे सगळं, असं स्वानंदी चिंगीला बोलत असते. दोघेही पोचलेले असतात कारण आता समरने अनुष्कावर निर्णय ठेवलेला असतो आणि अनुष्काला सांगितलेलं असतं तू काय करायचं सांग, कारण अनुष्काच्या आजीची तब्येत अचानक खूप बिघडलेली आहे. तिकडून हॉस्पिटलमधून फोन येत असतो. पण आता लगेच अनुष्का म्हणते की आपण लग्न उरकून घेऊया, नंतर मी आजीकडे जाईल, कारण ती तिच्या आजीशी खूप कनेक्टेड असते, त्यामुळे हा निर्णय घेतलेला असतो. आता मात्र मध्येच इकडे अधीराला मळमळण्यासारखं होत असतं, उलटे आल्यासारखं होत असतं आणि ती बाहेर आलेली असते. तेव्हा रोहन विचारतो काय होतंय तुला. तेव्हा मात्र ती म्हणत असते की मला त्रास होतोय, मला जाणवतंय, मला काहीतरी वेगळं होतंय, मला वेगळंच फील होतंय, असं ती सांगते. तेव्हा रोहन म्हणतो काय होतंय नक्की. आता इकडे स्वानंदी लग्न मंडपात पोहोचलेली आहे. हा लग्न मंडपामध्ये जो गोंधळ चालू असतो तेव्हा स्वानंदी तिथे येते आणि म्हणते की थांबा, कारण आता मंगलाष्टिका सुरू झालेली असतात आणि हार घालण्याचा विधी सुरू झालेला असतो. आणि त्या क्षणी स्वानंदीने हे सगळं थांबवलेलं असतं. आणि आता मात्र तिथे स्वानंदी थांबा म्हटल्यावर इकडे अर्पिता म्हणते आता हिला काय गोंधळ घालायचंय. त्यावर ती मल्लिका म्हणते की ती अशी सहजासहजी नाही बोलणार आहे, तसं काहीतरी ठोस कारण आहे तिच्याकडे आणि म्हणूनच तिनं हे बोलतीये. हे ऐकल्यानंतर सगळेजण स्वानंदीला विचारू लागतात काय झालं. समर म्हणतो बरं झालं तुम्ही आलात. आता मल्लिका म्हणते काय झालंय स्वानंदी, अगं लग्न सुरू आहे, असं नको बोलू मध्येच तू, तुला माहिती आहे ना तुझ्या दिराचं लग्न आहे, तुला उशीर झाला ग यायला, बघ बरंच चल, अजून तरी हार घालायचा विधी बाकी आहे, आलीस ते बरं झालं, असं म्हणत आता मल्लिका स्वतःहूनच या सगळ्या गोष्टी बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणते थांबा राजवाडे, हे लग्न नाही होऊ शकत आहे. समर म्हणतो काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो राजवाडे, मी जे खरं आहे तेच बोलते, हे लग्न नाही होऊ शकत आहे. आता मात्र मल्लिकाने हात जोडलेले असतात. स्वानंदीला म्हणत असते की असं नको करूस, काय बोलायचे ते इथे बोल. स्वानंदी म्हणते लाज तर तुमच्या मुलाने काढलेली आहे हो, राजवाड्यांची लाज जी काही गेलेली आहे ना ती तुमच्या मुलामुळे गेलेली आहे, याचा जरा विचार करा. तुमचा मुलगा काय करतो, कुठे माती खातो, याचा जरा विचार करा तुम्ही. आणि स्वानंदी आता समोर आलेली असते. समर म्हणत असतो की काय झाले स्वानंदी मॅडम, कशाबद्दल बोलताय तुम्ही. समर मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी बोलत असतो. स्वानंदी तेवढी चिडलेलीच असते. स्वानंदी मात्र ऐकायलाच तयार नसते, कारण स्वानंदीचा रागच अनावर झालेला असतो जे काही ऐकलेलं आहे. कारण अंशुमन इतक्या वाईट ठरायला जाईल असं तिला वाटलं नव्हतं. नाही, तो वाईटच आहे याबद्दल काही शंकाच नाहीये, पण आज त्यानं जे कृत्य केलेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. आणि स्वानंदी म्हणते थांबा. अंशुमन म्हणतो दादा वहिनीला सवयच आहे रे माझ्यावर वाटेल ते आरोप करायची आणि माझ्याबद्दल वाटेल ते बोलायची, आता पण बघ ना तिने हे सगळं मुद्दाम करते, असं अंशुमन सांगत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की बास झालं, आता बास झालं, खूप झालेलं आहे तुझं, यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही. तेव्हा मात्र अंशुमन म्हणत असतो पण वहिनी मी काय केलंय काय ते तर मला कळू दे. तेव्हा ती म्हणते तू काय केले, म्हणजे तुला काय म्हणायचंय, तुला तुला तुझ्याबद्दलचा माझ्या मनात राग आहे आणि हे सगळं राग काढण्यासाठी बोलते. खरं तर तुझ्याबद्दल राग आहे, तुझ्या पद्धतीने वागतोस, बोलतोस, तू काय गोंधळ घालतो याच्यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दलचा राग आहे. पण हे सगळं जे काय आहे ते तुलाही चांगलंच माहिती आहे हे कशामुळे आहे ते, कारण तुला मी चापकाने फोडून काढलं होतं. माझ्या आईवडिलांनी ते संस्कार नाहीत केलेले माझ्यावरती, तरीही मी तुला चापकाने फोडून काढलं होतं, त्याचं कारणच ते होतं. असं म्हणत आता स्वानंदीने अंशुमनची चांगलीच वाट लावायला घेतलेली असते. त्यानंतर सगळेजण तिथं असतात. समर म्हणत असतो काय झालंय. तर अनुष्काला स्वानंदी म्हणते सॉरी हा अनुष्का, पण मला काही महत्त्वाच्या गोष्टी तुला बोलायच्या आहेत. ते म्हणजे हा माणूस म्हणून अजिबात चांगला नाही, तो बायकांची कधीही इज्जत करत नाही. आजपर्यंत त्याने कितीतरी मुलींना फसवलेलं आहे, कितीतरी मुलींशी तो चुकीच्या पद्धतीने वागलेला आहे, त्याला जराही लाज वाटत नाही. असं म्हणत स्वानंदीने सगळ्यांच्या समोर बॉम्ब फोडलेला असतो. आणि इकडे अंशुमन म्हणत असतो की चिंगीला घेऊन जा अर्पिता ताई. स्वानंदी म्हणते बासा आता,
चिंगीचा जर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं स्वानंदीने ओरडून सांगितलेलं असतं. आणि आता मात्र समर म्हणतो काय झालंय. तेव्हा स्वानंदी म्हणते आपल्या छताखाली गावाकडून एक छोटीशी मुलगी आली होती, अल्लड होती ती, तिला कळत नव्हतं ह्या माणसाने गैरफायदा घेतलाय. आणि आता स्वानंदी सगळ्यांच्या समोर सांगते की चिंगीच्या पोटात जे बाळ वाढतंय ते अंशुमनचं आहे. आणि त्या क्षणी सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण पाहतच राहतात. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते काय बोलतेस तू हे सगळं. स्वानंदी म्हणते तुम्ही तुमच्या मुलाला अडवायला हवं होतं, तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार द्यायला कमी पडलेले आहात. आणि तिकडे अंशुमन मात्र सगळ्यांच्या समोर म्हणत असतो की दादा हे चुकीचं आहे, वहिनी माझ्यावर आरोप करते, वाटेल ते आरोप करते, मी असं काहीच केलेलं नाहीये. ही गावाकडची आलेली चिंगी, हिला सगळं असंच वाटत आहे आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्याच पद्धतीने झालेल्या आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की बाद झालं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र स्वानंदीला खूप राग आलेला असतो आणि स्वानंदी भयानक अशी चिडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.